वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे फरसबीची भाजी करणार आहे. त्यासाठी एक कढई ठेवून घेतली, त्यात आपण तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं की त्यातच जिरं टाकून घेऊया. जिरं छान भाजलं की त्यातच बारीक चिरलेले 2 कांदे आहेत ते सुद्धा टाकूया. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया. छानपैकी भाजून घेऊया. तर कांदा छान भाजत आला आहे, त्यातच एक टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकूया. तर छानपैकी मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. छानपैकी टोमॅटो मसाला सर्व भाजून झाले, त्यातच फरसबी आहे ती सुद्धा धुवून टाकूया. आता व्यवस्थित असं परतून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यातच जरासं थेंबभर पाणी वतून घेऊया. लई पाणी वतायचं नाही, का की पटकन शिजली जाते वाफेवर भाजी. आता 5 ते 10 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून छानपैकी शिजू देऊया. तर 5 ते 10 मिनटं झालीत, एकदा आपण चेक करून बघूया. तर सर्व पाणी होतं जरासं ते सुद्धा आटून गेलं. तर अजून 5 मिनटं आपण शिजू देऊया भाजी. परत 5 मिनटं झाल्यात, एकदा आपण चेक शिजली का. छानपैकी भाजी शिजून रेडी झाली. त्यातच आपण 1 चमचा जेवढं शेंगदाण्याचा कूट टाकूया. परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया. तर रेडी झाली आपली फरसबीची भाजी. त्याला भाकरीसोबत चपातीसोबत कशा संग खाल्लं तरी छान लागतं. लई वेळ लागत नाही, पटकन शिजली जाते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.